शिळ धरणातलं पाणी कमी का झालं? का झालं पाणी कमी? मला असं वाटतं की जे झालेलंच नाही ते घडवून आणण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मी पण माझी आता 4 टर्म केलेले आहेत तिथं. ज्या पद्धतीनं ऊन होतं आणि ज्या पद्धतीनं बाष्पीभवनाचा वेग होता त्याच्यामुळं पाणी हे कमी झालं आणि पाणी कमी झालं तरी एक दिवस आड करून देत आहेत. परंतु 2 दिवसापूर्वी जो सलग पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे थोडी पाण्याची परिस्थिती सुधारलेली आहे. पण आपल्या माहितीसाठी सांगतो की कुठच्याही ग्रामपंचायतीला पाणी ज्या गावामध्ये हा डॅम आहे फणसवळे, त्या फणसवळे गावाला सुद्धा तिथनं पाणी दिलेलं नाही आहे. ही आपल्यासाठी नोंद असावी. आम्ही तुम्हाला काय तुम्ही सांगताय आमचं हे नाही विरोध करतोय की आम्ही आमच्या भाऊन जे पाणी जबरदस्ती पाणी आता सांगतो तिथं मोठी जेटी तात्पुरती उभी केली होती. आता बघा पाणी पूर्णपणे बाहेर आणि त्याच्यात का मोरे साहेब विरोध मी पण मतदारसंघातच आहे. मी पण मतदारसंघातच आहे. फ्लोटिंग जेटीचा विषय हा टोटली वेगळा आहे. श्री धरणाच्या पाण्याचा विषय हा वेगळा आहे. तसं तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता तसं मी पण मतदारसंघामध्ये फिरतो. तशी तुम्हाला पण पत्रकार म्हणून मतदारसंघाची काळजी आहे, तशी मला पण काळजी आहे. तसं तुम्ही पण चुका काढतो तसं मी पण चुका काढतो. त्याच्यामुळे त्याला सगळ्यात मोठं कारण आहे हे काय रत्नागिरीच्या श्री धरणातलं नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या धरणातलं आहे. ज्या ठिकाणी उन्हाचा तडाखा जो बसलेला आहे तो 43% 43°C 45°C 47°C पर्यंत आपलं आर्ग्युमेंट आपण करतो की पत्रकार परिषदेत. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही छापा ना. ती पण तुमची बातमी वाचली. मुद्दा असा आहे की पाणी कशामुळे कमी मिळतंय, तर धरणामध्येच पाणी कमी आहे. ज्यावेळी 4 दिवस सलग पाऊस पडेल दर दिवशी पाणी मिळणार आहे. मला असं वाटतं आपण आता जाऊया का तिथं? चला. हे फ्लोटिंग जेटी कुठं आहे, आपण कुठं जॅकवेल पडली होती, तिथं 1 कोटीचे कसे जनरेटर लावले, आपण जाऊन बघू ना. आता आपण हे सगळं घेऊन जाऊ आणि तिकडे बघायला येऊ. भावना वेगळी आणि क्रिटिसाइज करणं वेगळं. एक मिनिट मी त्यांच्या त्यांच्यानं उत्तर देतो ना मी. त्यांचा प्रश्न मी पण जाऊन आलो नाही. पत्रकार परिषद ही आर्ग्युमेंटवर येणार असेल सांगतो. मी विषय खोडत नाही, तुम्ही मोठे आहात, मी विषय खोडत नाही. मी काय सांगतोय, मी पत्रकार परिषद घेतो. तुम्ही क्रिटिसाइज करू नका मला. माझी पण इथे 24 वर्ष आता 25 वर्ष मी आमदार म्हणून काम करतो. माझं फक्त म्हणणं असं आहे की जी टेक्निकल बाब आहे ती पडताळून बघितली पाहिजे ना. फ्लोटिंग जेटी कुठे आपण जाऊन बघू ना. माझं म्हणणं आपण बघितलं म्हणजे सगळं झालं नाही. अधिकाऱ्यांना बघू दे. जसं मी म्हटल्यानंतर तुम्हाला पटत नाही तसं तुम्ही म्हटल्यानंतर मला पटते असं मी कसं म्हणू शकतो? आपण जाऊन बघू ना. मुद्दा असा आहे की बाष्पीभवन देखील जोरात झालेलं आहे. श्री धरणातलं पाणी देखील आटलेलं आहे. हा देखील त्याला फार मोठा ड्रॉबॅक आहे आणि म्हणून जे अजून काय असतील ते आपण दूर करू ना. पण तुम्ही सांगताय ते मी ग्राह्य धरायचं आणि मी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्यापेक्षा पत्रकारांना मतदारसंघाची जास्त काळजी असल्यामुळे ते दक्षता घेतात म्हणून मी जास्त वेळ येत नाही. तेच सांगितलं ना, माहितीसाठी सांगतो. नाही ऐका ना, हे पण सांगतो. आचारसंहिता लागायच्या अगोदर ते सगळे बसलेले आहेत. ठरलेलं होतं जायचं. ठरल्यानंतर 2च पत्रकार आले. पत्रकार परिषदेमध्ये ठरलं उद्या सकाळी 9 वाजता अशा ठिकाणी. पिंट्याभाऊ ठरलं की नाही ठरलं? पण तुम्ही ठरवा ना. तुम्ही ठरवा. तुम्ही ज्या दिवशी ठरवाल त्यावेळी तुमच्या बरोबर मी येतो. तुम्ही सांगा. 4 तारखेला कळेल. मला असं वाटतं की 4 तारखेला रिझल्ट लागणार आहे. मग दिसलं की तुम्हाला कळेल ना. शिरगाव जिल्हा परिषद गटात उद्यमनगर मधनं लीड घेणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.